नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव पासनी आणि आपण बघताय द महाराष्ट्रीयन ब्रॉडकास्ट. मित्रांनो, मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांकडनं, कलाकारांकडनं प्रेक्षकांच्या काय अपेक्षा आहेत हे आतापर्यंत आपण समजून घेतलं. पण आता नुसत्या अपेक्षांबद्दल बोलून उपयोग नाही, जबाबदारीबद्दल पण बोललं पाहिजे. माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की कुठलाही सिनेमा, कुठलाही चित्रपट हे निर्माण करणं हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. आणि व्यवसाय आला की प्रॉफिट आणि लॉस आला, नफा आणि तोटा आला. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की नफा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण प्रेक्षक मोठ्या संख्येमध्ये जाऊन मराठी चित्रपट प्रथम दिवशी जाऊन बघू. पहिल्या विकेंडला चांगलं कलेक्शन झालं आणि प्रेक्षकांना हे वाटलं की हा सिनेमा खूप चांगला आहे, तर तो सिनेमा वर्ड ऑफ माउथवर खूप चालतो. मला असं वाटतं की जसं एक प्रेक्षक म्हणून आपण अपेक्षा ठेवतो, तसेच निर्माते पण अपेक्षा ठेवतात की त्यांनी केलेली गुंतवणूक त्यांना निदान परत मिळावी आणि त्यांना खूप मोठे प्रॉफिट्स व्हावे, खूप मोठा नफा व्हावा. तर आपली जबाबदारी काय, तुम्ही आम्ही काय करू शकतो, काय हातभार लावू शकतो, ज्या हिशोबे मराठी चित्रपटसृष्टी ही सुद्धा तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि अर्थातच बॉलिवूड इतकी मोठी होईल. चला आपण यावरती लोकांचं मत जाणून घेऊ. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जसं साऊथमध्ये एखादा सिनेमा असेल तर पूर्ण भारतामध्ये हिट जातो, तसं मराठी सिनेमांचं का नाही होत? कारण आपण लोकच त्यांना व्हॅल्यू देत नाही, जे आपण द्यायला सुरुवात केली पाहिजे. कारण खूप काही चित्रपट खरंच खूप चांगले आहेत. आजकाल मोस्टली इंग्लिश मूवीज और साऊथ इंडियन मूवीज जास्त बघतात अँड मराठी मूवीजला पाहिजे तसं वेटेज ऑरेल्स लोक बघत नाही. तर या बघितलं पाहिजे आणि सगळ्यांनी. इफ वी आर महाराष्ट्रीयन्स अँड वी शुड सपोर्ट. पण प्रेक्षक हे जास्त हिंदी चित्रपट बघण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी मराठी चित्रपट बघितले पाहिजे. मार्केटिंग जास्त केली पाहिजे आणि आपल्या लोकांमध्येच अवेअरनेस राहिली पाहिजे की आपल्या गोष्टी आपण आपल्या लोकांना सांगितल्या पाहिजे की असं असं आहे बघ, नवीन आलंय, चेक कर जाऊन. मला वाटतं पहिले आपलं जे TV चॅनल्सवर आहे तिथे मराठी वाढवलं पाहिजे. आता पण लहानपणापासून आमच्याकडे हिंदी सिनेमा, हिंदी TV चॅनल्स जास्त लागायचे. पण ते कसं, तर ज्या दिवशीपासून मराठी सिरियल्स पण वाढले आहेत तेव्हापासून आमच्या घरी सुद्धा मराठी चॅनलच लागतात. ओके. तर सिनेमासाठी पण मला वाटतं की ते TV साईडला पण जास्त वाढवलं पाहिजे, म्हणजे मार्केटिंग जास्त करावं. आता आपला लक्ष्मीकांत बेर्डेचे वगैरे जे हो ते आत्ता फेमस होतात, ते आधीपासून फेमस आहेत, पण आता इंस्टाग्राम OTT मुळे ते अजून जास्त फेमस. मला वाटतं आता मग नवीन मूवीज साठी पण तेच थोडं अजून फॉलो केलं. म्हणजे सोशल मीडियावर जास्त, तुम्हाला असं म्हणायचं सोशल मीडियावर करायला पाहिजे जास्त. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येकानेच मराठी मूवी असो किंवा एखादं नाटक असो, त्या सगळ्या गोष्टींना आपण वाव दिला पाहिजे. ती आपली संस्कृती आहे, ती आपल्या संस्कृतीला आपण पुढे नेलं तरच बाहेरच्या लोकसुद्धा आपल्या संस्कृतीला बघ ना. घरके ना घाटके जर असं केलं तर तुम्ही मराठी इंडस्ट्री पिक्चरची असो किंवा काही असो ती मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. हिंदी चित्रपटामध्ये गेलेले जे मराठी स्टार कास्ट, त्यांनी जर इकडं हे केलं तर होणार ना. आता तुम्ही बाई पण बारे देवा म्हणा किंवा नाळ म्हणा किंवा सैराट म्हणा, म्हणजे एक धरतीचे पिक्चर आहेत की ते चांगले गाजले. जर असेच चांगले क्वालिटीवाले पिक्चर काढले तर ते 100% टिकू शकतात. जसे महेश कोठारेंचे काही पिक्चर असतात, पछाडलेला म्हणा किंवा जे काय. पण बाकी आपण नॉर्मली बघतो की ज्यांचं नावही आपण ऐकत नाही, कुठेतरी एखादा पोस्टर बघतो ज्याचं मार्केटिंग प्रॉपर होत नाही. मे बी पैसे नसतील, काही असेल, इट्स रिझन. बट त्याच्यामध्ये क्वालिटी पाहिजे, जे काही कंटेंट असेल तो चांगला असला पाहिजे. आपण जर साऊथचं कंपॅरिझन केलं, स्टार्ट टू एंड त्यांचा कंटेंट हा बऱ्यापैकी चांगला असते. तसे पिक्चर जर आले तर लोक ऑब्व्हियसली जातील थिएटरमध्ये आणि 1000 रुपये किंवा 2000 रुपये देऊन बघतील. तसे पिक्चर येणं गरजेचं आहे, चांगले क्वालिटी. प्रत्येक आठवड्याला 4 पिक्चर रिलीज होण्यापेक्षा महिन्यातून 1 होऊ दे, पण चांगला क्वालिटी होते. आणि एक प्रॉब्लेम आहे की मराठी पिक्चरला त्यामुळे मॅटिनी शो जो आपण म्हणतो किंवा मल्टिप्लेक्समध्ये, त्यावेळी मग ते टायमिंग्स मिळत नाहीत. हा एक दुसरा प्रॉब्लेम होतो, तो आहे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे सुद्धा लिमिटेड लोक. पण येस की बघतात लोक, असं नाही की बघत नाहीत म्हणून, पण दिलं पाहिजे जास्त प्राधान्य. आणि आजकाल खूप ग्रो होते, आपण पण बघतोय, सगळेजण जागरूक आहेत, ते पण बघतायत. आणि साऊथवाल्यांचं त्यांचं जेवढं डेडिकेशन आहे, आपण शिकली पाहिजे ती गोष्ट. जर तेवढं डेडिकेशन आपल्यात नसेल तर आपण आपल्या लोकांना पुढे जायला मदत केली पाहिजे. तर मराठी मूवीजचं तेच आहे, जर आपण बजेट वाढवायला लागलो, मूवीजची क्वालिटी सुधारवली, आपण रायटर्सवर फोकस केलं, त्यांना पेमेंट्स केले चांगले, त्यांनी चांगल्या स्टोरीज आणल्या, ती क्वालिटी ऑफ कॉन्टेंट वाढलं की तर आपण क्राऊड पण तिकडं कन्वर्ट होणार. बरोबर. इथं जे डिफरन्स येतो आहे त्याचा रिझन हा नाही आहे की लोक असे नाही किंवा लोक तसे, की साऊथचे लोक वेगळे, महाराष्ट्राचे वेगळे. त्यापेक्षा जास्त हे आहे की तिथलं कॉन्टेंट खूप ओरिजिनल आहे. आपल्याकडं कॉन्टेंट जे ओरिजिनल आहे ते खूप जुन्या याच्यावर चालतं. म्हणजे
आज एक पूर्ण मूवी दाखवला जातो, त्याचा विषय जो एंडला निघतो तो त्या स्टोरीला खूप चांगलं रिलेट करतो, पण तो आजच्या सोसायटीला किंवा समाजाला इतकं चांगलं रिलेट नाही करत आहे. बरोबर. लोकांना ते कनेक्शन जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते मूवीजला हे नाही होत की परत परत बघूशी वाटत नाही. आपल्या लोकांची पण ही जबाबदारी की आपण मराठी मूवीजला एक चान्स द्यायला पाहिजे. म्हणजे तेव्हाच असं होईल की म्हणजे लोक वाढतील ना. बरोबर आहे की रे. म्हणजे फक्त प्रमोशनवरच नाही, पण वी शुड गिव्ह इट अ चान्स. म्हणजे तसंच थिएटर्सचं पण झालं आहे. म्हणजे थिएटर्सची ते एक ऑडियन्स ठरलेली आहे. आम्ही जेव्हा नाटक बघायला जातो ना, प्रचंड गर्दी असते, पण ती जे एक म्हणजे असं वृद्ध म्हणजे असं म्हणते लाईक 40+ आहे ना, म्हणजे आमच्या एजचे फार कमी असतात. आता आम्ही आमच्या फॅमिलीसोबत जातो म्हणून आम्हाला ती बघायला मिळतं. तर त्यांनासुद्धा एक चान्स द्यायला पाहिजे. नाटक म्हणा, मराठी मूवीज म्हणा, जोपर्यंत आपण चान्स नाही देऊ आपल्याला एक अंदाज नाही येत. आणि चान्स देऊ तेव्हाच तर त्यांची पण प्रगती होईल ना. तर मला असं वाटतं की या 2 गोष्टी आहेत. मित्रांनो, आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एक चांगला दर्जेदार मराठी चित्रपट आला तर आपण त्यांना निश्चित प्रतिसाद देऊ. एक चांगला ट्रेलर बघितल्यावर तुम्ही वाट पाहू नका. पहिल्याच विकेंडला जाऊन दणदणीत गर्दी करा, म्हणजे तो चित्रपट खूप मोठा हिट होईल. आणि निर्मात्यांना पण हा विश्वास येईल की आपण जास्त मोठ्या प्रमाणातले सिनेमे, मोठा आवाक असलेले सिनेमे प्रोड्यूस करू शकतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतो. चला तर मग, श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन नावाचा आमचा आगामी चित्रपट आहे, जो तुमच्या अपेक्षांवर नक्कीच खरा ठरेल. तो बघायला विसरू नका. आणि आणखीन एक एपिसोड बघा द महाराष्ट्रीयन रोडकास्टचा, जो लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे.